हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. अँड आजचा व्लॉग सुरुवात करायच्या आधी आजचा टायमिंग सांगतो. इट्स 12:30, ऑलमोस्ट 12:30 अँड अबाव, म्हणजे 12:45 वाजत आलेले आहेत आणि मी आत्ता व्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळी काय झालं होतं गोंधळ ते ऐकण्यासाठी हा आधी व्लॉग स्टार्ट करू आणि मग बोलूयात. लेट्स स्टार्ट आवर व्लॉग. ॲक्च्युअलमध्ये ना मी काल रात्री व्लॉगच एंड केला नाही. काल माझं कंटिन्युअसली काम चाललेलं भगतसिंगचा पूर्ण ड्रामा सेट करायचा आणि तो फायनली मी केला. त्यानंतर संध्याकाळी व्लॉग करायचा एंड मी कंटाळा केला कारण खूप उशीर झाला होता. मग घरी गेलो, झोपलो आणि असं काही आल्यानंतर तो व्लॉग एंड केला. त्यानंतर इथं एडिट केला आणि मग आता फायनली तुमच्याशी बोलतो. आणि आजचा अशा टाईपमध्ये कालचा तो आपला दिवस संपलेला आहे. आजही मला जायचं आहे भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमध्ये, पण आज तिथं मला काम करायचं ते दुसऱ्या गोष्टींवर. ते म्हणजे राहिलेले सॉंग्स कंप्लीट करायचे आहेत आणि एकदा भगतसिंगची प्रॅक्टिस घ्यायची. होपफुली आज ते सगळं होईल ह्या हिशोबाने चाललेलं आहे. बट फिंगर्स आर क्रॉस, गॉड नोज काय होणार आहे. जे होईल ते तुम्हाला बघायला मिळेल. सो फास्ट सो गुड. हां, साइड वाल राईट. हां हात धरून चालतंय. जागेवर आहे. वा, पण हे कुठं परत घ्यायचंय? कुठं परत? तू ह्या साईडला ये आत्ता तात्पुरती. तू मध्ये ये भैया.
बोल वाटतं. बस माझा प्रश्न असा आहे आजचा की मछली जल की रानी है तो राजा कौन है, मछली का राजा कौन है? चलो आंसर्स ढूंढते हैं इसके. आ जाओ. ये बहुत लाइन जोक्स कर दिया, आज मैं बोलूंगा मेरे टर्न है. चलो. लियम लियम लांबा लांबी लिंबा लांबी लुंबा लिम पण हे जेनियन आहे तुमच्यासारखं पानसट नाही. राजा कौन है पानी? जल की रानी ना. मछली जल की रानी है तो राजा कौन है? ये सोना बोला इसका. शार्क म्हणाली तू. शार्क शार्क माइंडनी शार्क म्हणाली. काय शार्क राजा म्हणतो तो. राजा असं नाही पण असं शार्क काय नाही एवढंच आठवते शार्क. चमचा बदलला. किंडर जॉय खाती आणि आता पेपराचा चमचा आधी प्लास्टिक होता ना. पेपरचा चमचा. पेपराचा खरंच आधी प्लास्टिकचा असायचं प्रॉपर. माणसाच्या शेप पॅकिंग. हा ते काढायचं सॅटिस्फाय. ते स्क्रीन गार्ड नाहीये मोबाईलचा ज्या पद्धतीत तू करतेस ते. मी म्हणत होतो तुला. ओपन झालेला आहे. काहीतरी आलेले फुलं पानं. आता मुलगी किंडरच्या मधली खेळणी खेळणार. सगळ्याचा आवाज ऐकायचा कारण निघत नाही येत आहेत ना आवाज काढायचा तुला. त्याच्यावर बोर्ड काय लिहिलंय? 3 वर्षाच्या पुढच्यांना घ्यायचं नाही. मग नको घेऊ. तुला आतल्यांना म्हणायचं असं बावळट. रिंगा रिंगा रोजेस. ह्याचा पण आवाज काढायचा तुला कागदाचा. त्याचा आवाज येत नाही. कशाचा आवाज काढू नको. ते कागदाचा आवाज निघतो का? बोल ना. इतना आगे नहीं. यहाँ पे दीदी के पास. 1 2 3 4 6 7 8.
इथं चालली आता तनिष्काची प्री एक्झाम. एक्झामच्या आधी प्री एक्झामच म्हणता येईल कारण टेस्ट चालू आहे जे तिला आय थिंक थर्सडेला फायनल एक्झाम आहे तिची. तू सरकटा बघितला? अय्यो अय्यो तुला आवडला तो? मेकअप केला अय्यो अय्यो मग तू काय केलं? तू रडली का? तू नाही रडा? असं म्हणाली? तू घाबरली नाही? तू ब्रेव गर्ल आहे. मग रडला का तो? अय्यो कुणाकडे फेकलं? आंटीकडे फेकलं. मग आंटीने कॅच केलं का? आंटीने कॅच केलं? कॅच हा हा बचाव बचाव. मग तू काय केलं? ओ ओ तुला लागलं का? अय्यो मग त्याला मारायचं? हात करायचं? हात करे हात असं हात. तू वेळीस का? तू तिने मारले ना, तू का मारायचं? हो का? तू त्याला मारल्यावर तो रडला का? सरकटाला तू मारलं ना मग तो रडला का? रडला रडत बसला. हा मग सॉरी म्हणला का तो तुला? त्याला परत भेटल्यानंतर सॉरी म्हणायला हा बाय. स्कूलला चालली म्हणून मी तुला नाही टुकटुक. मी काय सांगत होतो की आता एक्झाम आहे. आता बघूयात तनिष्काचा डान्स तुम्हाला कसा आवडतोय तो सांगत मला. आणि इकडे चाललंय ह्यांच्याबरोबर मस्ती, त्याच्यामुळे माझा व्लॉग अर्धा राहतोय. आधी ह्यांची बॅच संपवून मग आपण बोलू. आतापर्यंत तुम्ही जे बघत आला त्याच्यात तुम्हाला थोडंसं जाणवलं असेल की काहीतरी आज नवीन बघायला मिळालं असेल किंवा डान्स ज्या स्टेप्स होत्या ज्याच्याबद्दल मी बोलतोय जे भक्तिवेदांतमध्ये शिकायला मिळाल्या. थँक्स टू राधेश्याम, त्यांनी मला शिकवल्या द रिजनल स्टेप्स जे माझ्यासाठी नवीन होत्या आणि मला आवडल्या त्या करायला. अँड दॅट वॉज द नाईस एक्सपिरियन्स फॉर मी. बट आत्ता वेळ झालेली आहे बोनस डक्सची. सो लेट स्टार्ट द बोनस डक्स. कालचा क्वेश्चन होता विच इंडियन माउंटन रेंज इज द ओल्डेस्ट इन द वर्ल्ड. याचा आन्सर आहे अरावली रेंज. एक्सप्लेनेशन याचं तुम्हाला देतो. इट इज द मोर दॅन 3 बिलियन इयर्स ओल्ड. आपण जाऊयात आजच्या नवीन क्वेश्चन कडे. आजचा क्वेश्चन आहे व्हॉट इज इंडियाज लॉंगेस्ट डॅम अँड ऑन विच रिव्हर इज इट बिल्ट. याचा आन्सर माहिती का बघा आणि मला सांगा. ठीक आहे, आज आपण थांबूयात. तुम्हाला छोटंसं परत एकदा रिकॅप आणि अपडेट देतो. भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमध्ये बऱ्यापैकी माझे काम होत आलेले आहेत. ऑलमोस्ट 1-2च गाणी राहिलेली आहेत गॅदरिंगची, पण प्रॅक्टिस खूप सारी राहिलेली. बॅच डान्स बसवणे एक वेगळ्या प्रकारचं राहतं. फिनिशिंग वर्क हे खूप इम्पॉर्टंट राहतं कुठल्याही आर्टमध्ये.
ते बेसिक फ्रेमवर्क झाल्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचं काम चालू होतं त्याच्यावर, ते म्हणजे फिनिशिंगचं. ते आता नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. उद्या तुम्हाला एक ट्रॅव्हल व्लॉग बघायला मिळणार आहे, कारण मी चाललोय बाहेर. ते तुम्हाला उद्याच्याच व्लॉगमध्ये सांगतो. हा जर व्लॉग इथंपर्यंत बघितला असेल फॉर व्हॉट्स रिझन, प्लीज लाइक कर दो, नहीं हो तो सब्सक्राइब कर दो. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल हियर. मिलते अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग डांस एंड डायरेक्ट विथ पीयूष. बाय.